मॉर्निंग. आज मी तुम्हाला कमळ कसं लावायचं हे दाखवणार आहे. सर्वात सोपं आहे आणि कमळ प्रोपगेट पण होतं फास्ट, त्यामुळे लो मेंटेनन्स असं हे झाड आहे. तर ह्याच्यासाठी मला मेनली दोन गोष्टींची गरज आहे, ते म्हणजे शेणखत आणि गार्डन सॉइल. शेणखतच वापरायचं, कारण शेणखत हे व्यवस्थित खाली पाण्यात बसतं, गांडूळ खत फ्लोट होईल. ठीक आहे, तर करूया सुरुवात. आता हा जो खालचा लेअर आहे हा मी शेणखतने भरणार आहे, आणि शेणखत नेहमी आधीच घाला, कारण नाहीतर शेणखत वरती तरंगायला लागेल. हे असं शेणखत आपण घालूया व्यवस्थित. आणि ह्याच्यावरती मी कव्हर करणार आहे माती. हे असं कव्हर केलं. आता ह्याच्यात मी पाणी टाकणार आहे. हे असं पाणीने मी आता टाकणार आहे. आता मी काय करणार आहे की हे पाणी थोडं ॲब्झॉर्ब व्हायला देणार आहे. कसं होतं, मातीत पाणी टाकतोय त्यामुळे पाणी गढूळ होणारच, त्यामुळे ते पाणी जरा सेटल होईपर्यंत आपण वाट बघूया. मी आता हे अर्धच बकेट भरणार आहे, मी पूर्ण भरणार नाही. तर आता मी हे असं भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे बुडबुडे येतात, ते ॲक्च्युली सगळं जे खाली आपण शेणखत आणि माती घातलेलं आहे ते पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि त्याच्यामुळे हे बुडबुडे येतात. तर आपण हे व्यवस्थित शेणखत आणि माती हे दोन्ही व्यवस्थित भिजून द्यावं, ज्यासाठी आपण 2-3 तास थांबायला पाहिजे. मग आपण हे 2-3 तास थांबूया आणि मग त्याच्यात आपण कमळाचं झाड लावूया. आता हे तुम्ही बघू शकता बरंचसं पाणी साफ झालेलं आहे. हे जे काय एक्स्ट्रा आहे ते मी काढून घेते, राहिलं तरी काही हरकत नाही. आणि आता आपण हे मी वॉटर लिली लावते. लावताना हे सगळी मुळं जरा आतमध्ये दाबून धरायची. हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढतेय. हे एक्स्ट्राचं पाणी मी काढतेय, टाकणार आहे. तर असं मी आता हे एक्स्ट्राचं पाणी काढून ही पानं वरती येईपर्यंत पाणी काढायचं आहे. तसं मी काढलेलं आहे. आता हे थोडं मी उन्हात ठेवणार आहे. कमळ लावताना, वॉटर लिली लावताना पाणी थोडंसं गढूळ होतं आणि ते फार ऑब्वियस आहे. थोडा वेळ असं सेटल होऊ द्या आणि मग बघा उद्यापर्यंत ते सगळं गाळ जो असेल तो खाली बसतो आणि स्वच्छ पाणी दिसायला लागतं. आता ह्याच्यात मी थोडे गप्पी मासे सोडतीये. तर आता हे असं कमळ किंवा वॉटर लिली लावून झालेलं आहे. तुम्ही असं कमळ सोप्या तरीकेने आपल्याकडे लावू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता.